नमस्कार. मालवणच्या लेकी या युट्यूब चॅनलवर मी योगिता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस आहे 8वा आणि आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील कट्टा इथे समादेवीच्या मंदिरात. चला तर मग आपण देवीचं दर्शन घेऊया आणि तिच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. आज आपल्या सोबत आहेत या मंदिराचे गावकर. दादा तुमचं नाव काय? माझं नाव सीताराम दिलीप पावसकर. बरं दादा मला सांगू शकता का की या मंदिराची स्थापना कधी झाली आहे? या मंदिराची स्थापना आपण डेट वाईज किंवा इयरली सांगू शकत नाही, पण साधारणतः 18वी पिढी म्हणजे आम्ही जी सेवा करतोय ती 18वी, माझ्या वडिलांची 17वी पिढी आहे. म्हणजे तेवढं जुनं हे मंदिर आहे. त्याच्याही अगोदर काही स्थापना असेल तर त्याचा लेखी पुरावा नाही, पण साधारणतः 18 पिढ्या आम्ही सेवा करतो याचा एक संदर्भ आमच्या घरात मिळतो. देवीची स्थापना असं म्हणण्यापेक्षा हे पूर्वी मंदिर नव्हतं. देवीच्या बद्दल माहिती सांगायचं झालं तर हे मंदिर 2 गावाच्या सीमेवरती आहे. म्हणजे वराड आणि कट्टा अशी ही 2 गावं आहेत. ह्या 2 गावाच्या मध्यस्थानी आता हे तुम्ही जर घट बघत असाल, जो घट बसलेला आहे हा 2 गावाच्या ठिकाणी घट बसलेला आहे. इथे 2 गावाची सीमा एकत्र होते आणि म्हणून ह्या देवीचं नाव समादेवी असं ठेवण्यात आलेलं आहे, अशी आम्ही आख्यायिका ऐकत आलोय. पण लोकांचा भाव असा आहे की सर्व भक्तांचं समाधान करणारी अशी ही समादेवी आहे. म्हणजे आणि हे प्रत्येक भक्ताकडून आम्हाला असं कळलं जाते की माझी अशी छोटीशी इच्छा होती, त्या इच्छेचं माझं समाधान देवीने पूर्ण केलं, समाधान झालं आणि त्यावरूनच त्या देवीचं नाव समादेवी पडलं असेल अशी आमची सध्या आता लोकांच्या सांगण्यावरून खात्री पटतीये. आता हे जे मंदिर आहे ह्या मंदिराला भौगोलिक दृष्ट्या नसून तर आपल्या गावराहाटीच्या मर्यादेनुसार 3 सीमा पडतात. कट्टा म्हणजे पेंडूरगाव, वराडगाव आणि पाठीमागे नांदोसगाव. 3ही गावातल्या देवतांचं इथे वार्षिक उत्सवाला त्यांना त्यांच्या यथाशक्तीने जो काही मान असेल तो मान काढून त्यांची सेवा केली जाते. दादा मला सांगू शकता का की इथे घटस्थापना कधीपासून सुरू झाली आहे? घटस्थापना पूर्वी देवळात घटस्थापना असा उत्सव नव्हता, पण गेली 25 वर्ष या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. त्या जीर्णोद्धारानंतर तत्कालीन कमिटीने डिसिजन घेतला की आपण देवीचा उत्सव म्हणून नवरात्र उत्सव चालू करूया. तर या वर्षी आपली 26 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. नवरात्र आम्ही आता म्हणजे आमचा व्यवस्थितपणे नवरात्र उत्सव चालू आहे. या ठिकाणी वर्षभर कोणते कार्यक्रम होतात? या देवीचा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम जो असतो तो वार्षिक मांड उत्सव असतो. तो मांड उत्सव हा नियमानुसार गावातील ज्या मुली, विवाहित मुली लग्न होऊन आपल्या सासरी गेलेल्या आहेत त्यांचा माहेर वाशणींचा म्हणून हा प्रोग्राम एक केला जातो. त्याला देवीचा मांड उत्सव असं म्हटलं जातं. त्याची एक थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे होळी पौर्णिमेच्या 16व्या रात्री 15व्या दिवशी आमची धुळवट असते गावाची. धुलीवंदन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या संचाराला मांड भरून हाक मारला जातो. देवीचा संचार उभा राहिल्यानंतर संपूर्ण गावामध्ये संचार फिरतो. गावातील इतर उपदेवता आहेत त्यांचा यथाशक्ती मान काढून देवी इथे जागेवरती येतो, संचार जागेवरती येतो. माहेरवाशीण आणि आमच्या घरातील म्हणजे मुख्य स्त्री अशी दोन्ही एकत्र देवीची ओटी भरतात आणि पहिली ओटी घरातली भरून झाल्यानंतर इतर पूर्ण गावातील जेवढ्या माहेर वाशणी त्यांचा पहिला मान असतो की त्यांनी अगोदर ओटी भरायची. त्यांची जी काही इच्छा असेल त्या सगळ्या देवीकडे गाऱ्हाणे ते मांडली जातात आणि त्यांचं समाधान झाल्यानंतर मग गावातल्या लोकांना त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला देवी हुकूम देते. असा एक मोठा उत्सव होतो, तो मांड उत्सव होतो. त्याच्यानंतर आता नवरात्र उत्सव एक गेली 26 वर्ष म्हणाल्याप्रमाणे चालू आहे. त्याच्यानंतर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. त्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सप्ताह झाल्यानंतर सप्ताह 7 दिवसाचा असतो. तो 7 दिवसाचा सप्ताह संपल्यानंतर इथे देवळात देवीच्या संचाराला हाक मारायची पद्धत आहे, जेणेकरून झालेला सप्ताह हा यथासांग पार पडला की नाही देवीचा त्याच्यावरून हुकूम घेतला जातो. देवीचा कौल घेतला जातो हुकूम म्हणण्यापेक्षा की तो, आणि 99% तो व्यवस्थित झालेला असा देवीचा आम्हाला आजपर्यंतचा हुकूम असतो. तिचा म्हणजे ती सांगते की हा झालेली जी सेवा आहे ती योग्य झालेली आहे. असा एक 3रा कार्यक्रम होतो. आणि श्रावण मंगळवारात देवीकडे अभिषेक असतात. गावातले मंडळी म्हणजे भाविक भक्त अभिषेक करतात. संध्याकाळी 4 मंगळवार भजन सेवा असते. त्याच्यानंतर गावातल्या स्त्रिया दर श्रावण मंगळवारी देवीची ओटी भरण्यासाठी मंदिरात जमतात. असे छोटे कार्यक्रम असतात. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला खूप अशी छान माहिती दिली. आभार. आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा शुभेच्छा. आपल्या चॅनलला
मी विनंती करतो की सर्वांनी सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा. थँक्यू.